हा चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. उर्वरित शेवटचा हा भाग जो आहे स्पर्धा परीक्षेत आलेले प्रश्न विज्ञानाचे, हा भाग आपण पाहूया. तर भोपाळ वायू गॅस दुर्घटना झाली होती 1983 मध्ये. तर मी ती घटना सांगितली होती की मिथिल आयसोसेनेट नावाचा वायू हा अचानक बाहेर पडला आणि लोक झोपलेले होते. असंख्य हजारो लोक काय झाले त्याच्यामध्ये, हजारो लोकांचा मृत्यू झाला. अनेक वेळा ती विचारलं गेलं. तर ही कोणती आपत्ती आहे, तर ही रासायनिक आपत्ती. कोणती? रासायनिक आपत्ती आहे. त्याच्यानंतर हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण किती असतं? बरोबर, 0.03%. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण 0.03% असं आहे. कार्बनचा अणुअंक किती आहे सांगा मॅडम? कार्बनचा अणुअंक 6. मागच्या याच्यात होता कार्बनचा अणुअंक 6, ऑक्सिजनचा 8. आणि मग आता CO कार्बन डायऑक्साईड मध्ये कार्बनचा 1 आहे म्हणजे 6 धरायचे आणि याच्या 8 दुनी किती धरायचे? 16. म्हणजे याचं वजनी प्रमाण धरलं तर बेत्रिक 6, 8 दुनी 16, 2 16, किती? 3 किती आलं? 3 हे प्रमाण आलं. कळलं का तुम्हाला? ऑक्सिजन आणि म्हणजे याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड. मग कार्बनचा अणुअंक किती आहे? 6. ऑक्सिजनचा किती आहे? 8 आहे. कृत्रिमरित्या फळं पिकवण्यासाठी इथिलीनचा वापर करतात. पण आता एक द्रव्य आहे, पूर्वी कार्बाईडचा वापर करायचे, ते कार्बाईड काय करण्यात आलं? बंद करण्यात आले आहे ना. कॅल्शियम कार्बाईडचा वापर करायचे, ते कॅल्शियम कार्बाईड आता काय करण्यात आलेलं आहे? बंद करण्यात आलेलं आहे. का बरं बंद करण्यात आलेलं आहे? त्याच्यापासून कॅन्सर सारख्या काय व्हायचे? आजार व्हायचे. काय व्हायचे? कॅन्सर सारखे. त्याच्यानंतर आपल्या बोटांवर जी शाई लावतात ती कोणती असायची? सिल्व्हर नायट्रेट, AgNO3. काय? AgNO3. Ag म्हणजे सिल्वर, NO3 म्हणजे सिल्व्हर नायट्रेट. काय म्हणतात? सिल्वर नायट्रेट. म्हणजे ती एकदा जर लावली तर साधारणतः महिना 2 महिना तर काही निघत नाही. माझी आता तेव्हाची शाई अजून निघालेली नाही. तर त्याच्यानंतर कोणता रंग प्राथमिक रंग आहे आणि कोणता रंग प्राथमिक रंग नाही, असे 2-3 वेळा प्रश्न विचारले. प्राथमिक रंग म्हणजे जर समजा लाल रंग आहे, त्याच्यानंतर लाल आहे, पिवळा आहे आणि याचा निळा रंग. बरोबर, हे जे रंग आहेत ना हे प्राथमिक रंग म्हणतात. यांना काय म्हणतात? प्राथमिक. सगळे रंग यांच्यापासूनच तयार होतात. यांच्यापासून 2 रंग एकत्र केले की दुय्यम रंग तयार होतो. मग दुय्यम रंग आणि प्राथमिक रंग एकत्र केल्यावर पुन्हा वेगळे रंग तयार होतात. मग प्राथमिक रंग कोणते आहेत? लाल, पिवळा आणि निळा. लाल, पिवळा आणि निळा. संगमरवरला काय म्हणतात? संगमरवरचं रासायनिक सूत्र काय आहे? कॅल्शियम कार्बोनेट. काय? कॅल्शियम कार्बोनेट, CaCO3. कॅल्शियम कार्बोनेट म्हणजेच काय? म्हणजे संगमरवर. काय? संगमरवर. ब्रॉन्झ म्हणजेच काय मॅडम सांगितलं तुम्हाला मागच्या याच्यात? ब्रॉन्झ म्हणजे बोला. ब्रॉन्झ म्हणजे कास्य. बरोबर काय? जगातील म्हणजे सगळ्यात अगोदर जे आहे ना ब्रॉन्झच्या डिशेस असायच्या त्याच्यामध्ये 90% तांबे आणि 10% कथील असायचं. काय सांगितलं? 90% तांबे आणि 10% काय असायचं? कथील असायचं. तांबे आणि कथील एकत्र केल्यानंतर काय बनायचं? ब्रॉन्झ बनायचं. आणि तांबे आणि जस्त एकत्र केल्यावर पितळ. आणि तांबे, जस्त आणि कथील एकत्र केल्यावर गन मेटल. काय? गन मेटल. कळलं का तुम्हाला? त्याच्यानंतर सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच काय? बरोबर, सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच खाण्याचा सोडा. NaHCO3. काय? NaHCO3. आणि सोडियम कार्बोनेट म्हणजेच काय? Na2CO3. म्हणजे याला धुण्याचा सोडा बनायचं, याला खाण्याचा सोडा बनायचं. खाण्याच्या सोड्याला उष्णता दिली का धुण्याचा सोडा आपल्याला मिळवता येतो. त्याच्यानंतर मोरचूद. मोरचूद म्हणजेच काय? CuSO4, कॉपर सल्फेट. याला मोरचूद असं म्हणतात. आणि याला याच्यामध्ये काय म्हणतात? ग्रीन विट्रियॉल. सॉरी, ब्लू विट्रियॉल. काय? ब्लू विट्रियॉल असं म्हणतात. ब्लू विट्रियॉल. विट्रियॉल म्हणजे काय? ज्याच्यामध्ये SO4 आहे त्याला विट्रियॉल असं म्हणायचं. मग आता ZnSO4 जे असतं ना, ZnSO4, झिंक सल्फेट, याला व्हाईट विट्रियॉल म्हणतात. काय म्हणतात? व्हाईट, पांढरा विट्रियॉल असं म्हणतात. व्हाईट विट्रियॉल. त्याच्यानंतर फेरस सल्फेट FeSO4, याला ग्रीन विट्रियॉल. काय म्हणतात? ग्रीन विट्रियॉल. त्याच्यानंतर जे क्युप्रस म्हणजे याचं असं त्याला रेड विट्रियॉल. असे विट्रियॉलचे काय आहेत? वेगवेगळे प्रकार आहेत. कळलं का? विट्रियॉल कळलं का तुम्हाला? बरं. त्याच्यानंतर
मिश्रण आणि संयुग याच्यामध्ये काय फरक आहे? मिश्रण म्हणजे कंपाऊंड, संयुग म्हणजे कंपाऊंड आणि मिश्रण म्हणजे मिक्सचर. आता समजा चिवडा असतो, चिवड्यामध्ये कसं आपण शेंगदाणे आपण काय करतो, बाजूला काढू शकतो, मग त्याला मिश्रण म्हणायचं. काय म्हणायचं? मिश्रण. आणि संयुग म्हणजे काय? सोडियम आणि क्लोरीन एकत्र केल्यानंतर मीठ तयार झालं. मिठामधून सोडियम आणि क्लोरीन आपल्याला वेगळे करता येतील का? सहज वेगळे करता येतील का? नाही. त्याला काहीतरी क्रिया हे केल्यानंतर रासायनिक अभिक्रिया वगैरे करून आपण ते करता येतील, परंतु सहज करता येतील का? नाही. मग याला काय म्हणतात? संयुग. काय म्हणतात? संयुग. आणि मिश्रण म्हणजे काय? सहज आपल्याला वेगळे करता येतात. पण दूध हे कलील आहे. काय आहे? कलील. म्हणजे त्याच्यामधले जे म्हणजे मिश्रणच आहे ते एक प्रकारचं, ते संयुग नाही, म्हणून त्याला काय म्हटलं जातं? कलील असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर मीठ असेल, सोडा असेल, चुनखडी असेल, तर हे कोणते पदार्थ आहेत? सेंद्रिय आहेत का असेंद्रिय? असेंद्रिय. काय आहेत? त्याच्यानंतर तुम्हाला थर्मोकॉल माहिती का? थर्मोकॉल. थर्मोकॉल कुठे वापरलं जातं? बर्फ ठेवण्यासाठी. बरं, अजून एखादी टीव्ही वगैरे असेल ना आजूबाजूला, ते थर्मोकॉलचं हे लावतात. का बरं? त्याला धक्का लागू नये, मार लागू नये, बरोबर का नाही? फुटू नये, ते काचेच्या वस्तू फुटू नये म्हणून त्याच्यासाठी थर्मोकॉल लावलं जातं. थर्मोकॉलला म्हणतात पॉलिस्टायरीन. काय म्हणतात? पॉलिस्टायरीन असं म्हणतात. पॉलिस्टायरीन असं म्हणतात. आणि पॉलिस्टायरीन म्हणजेच थर्मोकॉल. पॉलिस्टायरीन म्हणजेच काय? थर्माकॉल. आणि याचा वापर तुम्हाला कळलेला आहे, किंवा आपल्याला याच्यामध्ये C8H8 असं त्याचा फॉर्म्युला. C8H8 म्हणजे कार्बनचे 8 आणि हायड्रोजनचे 8 अणूंपासून थर्मोकॉल बनतं. काय बनतं? थर्मोकॉल बनतं. त्याच्यानंतर तुम्हाला माहितीये का, मिठावर तुम्ही आईस्क्रीम जर खाल्ली तर ती काही वेळा थोडीशी सुरुवातीला खारट लागते. का बरं? कारण मीठ असतं. काय असतं? मीठ. मिठामुळे कोणताही म्हणजे किंवा बर्फ असेल ना, बर्फावर मीठ टाकतात, त्याच्यामुळे ते काय होत नाही, लवकर बर्फ वितळत नाही. बर्फ जास्त वेळ टिकण्यासाठी काय वापरलं जातं? मिठाचा वापर केला जातो. त्याच्यानंतर सर्वात कठीण धातू कोणता आतापर्यंत? हिरा. आणि हिऱ्यामधून उष्णता वाहून नेली जाते, म्हणजे उष्णतेचा सुवाहक आहे आणि विद्युतचा दुर्वाहक आहे. ध्वनी, आवाज कशामधून जाऊ शकत नाही? निर्वात पोकळीतून. हवा नसेल तर जाऊ शकत नाही. मग कशामधून जास्त? वायूमधून जास्त जातो का द्रवातून का स्थायूमधून? हवेपेक्षा द्रवात जास्त वेग आहे आणि द्रवापेक्षा स्थायूमध्ये सगळ्यात जास्त वेग आहे. आणि ज्या OFC केबल माहिती आहे का? OFC ऑप्टिकल केबल, ऑप्टिकल फायबर, बरोबर आहे का? OFC काय असतं? जी केबल असते ना, म्हणजे मध्ये असं गोल रिकामी जागा असते, ते त्याच्यामध्ये पूर्ण आंतरिक परावर्तन होतं. म्हणजे असे हे होतं, आपण काय म्हणतो, आपण एखाद्या काचेवर हे केल्यानंतर कसं परावर्तन होतं, तसं असं पूर्ण परावर्तन होतं आणि म्हणजे लवकरात लवकर आणि स्पष्ट आवाज जातो. बरोबर आहे का नाही? म्हणून OFC केबलचा वापर केला जातो. कळलं? कोणती केबल? OFC केबल. त्याच्यानंतर भारताने पहिला उपग्रह सोडला होता आर्यभट्ट. का बरं आर्यभट्ट नाव दिलं होतं त्याला? त्यांनी आर्यभट्ट यांनी काय केला होता? भारताने शून्याचा शोध लावला होता. कशाचा? शून्याचा शोध लावला, म्हणून पहिल्या उपग्रहाला आर्यभट्ट नाव दिलं होतं. म्हणजे पहिला कृत्रिम उपग्रह. बरं का, चंद्र हा सुद्धा उपग्रह आहे, पण आपण सोडलेला भारताने पहिला कृत्रिम उपग्रह सोडला, त्याचं नाव होतं आर्यभट्ट आणि ती तारीख होती 19 एप्रिल 1975. कधी सोडला? 19 एप्रिल 1975 रोजी तो सोडलेला होता. त्याच्यानंतर आतापर्यंत न वापरलेले जे नैसर्गिक वायू आहेत, नैसर्गिक वायू जे वापरले नाही, त्याचा प्रचंड मोठा साठा आहे. त्याचा उपयोग कशासाठी होऊ शकतो? खत बनवण्यासाठी. कशासाठी? खत बनवण्यासाठी. त्याच्यानंतर पाणी जे आहे ना, पाणी हे इकडून तिकडे आपण पाण्यामधून पाहू शकतो, म्हणजे द्रवरूप पाण्यामध्ये आपण ते पारदर्शक आहे. काय ते? पारदर्शक. पण पाण्यापासून ज्यावेळेस आपण बर्फ बनवतो, गोठलेला बर्फ, मग तो बर्फ असा पांढरा का बरं दिसतो? पाणी का बरं नाही पांढरा दिसत? काय? बर्फाचे जे स्फटिक असतात ते सर्व तरंग लांबीचे प्रकाश किरण काय करतात? परावर्तित करतात. काय करतात? परावर्तित करतात. पाण्यामध्ये तसं नाही. काय करतात? ते तळाशी जातात, पण याच्यामध्ये सर्व ते काय करतात? परावर्तित करतात. म्हणून बर्फाचे स्फटिक सर्व तरंग लांबीचे प्रकाश किरण परावर्तित करतात. म्हणून बर्फ म्हणजेच गोठलेलं पाणी हे काय असतं? पांढरं दिसतं. काय दिसतं? पांढरं दिसतं. त्याच्यानंतर टेनेसिन काय आहे? टेनेसिन मूलद्रव्य. बरोबर, टेनेसिन काय आहे? मूलद्रव्य आहे. आताच आपण पाहिलं टेनेसिन. TS त्याचा हे आहे. TS हे त्याचा काय आहे?
काय त्याचं शॉर्टकट नाव, त्याला काय म्हणतात शॉर्टकट नावाला काय म्हणतात संज्ञा. काय म्हणतात संज्ञा असं म्हणतात. त्याचा 117 नंबरचं ते मूलद्रव्य आहे, 117 अणुअंक आहे त्याचा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की कच्च्या खनिज तेलापासून पेट्रोल, डिझेल, गॅस, रॉकेल, डांबर हे वेगळं करण्यासाठी कोणती पद्धती वापरतात? कच्चं जे खनिज तेल आहे ना त्याच्यापासून पेट्रोल वेगळं, डिझेल वेगळं, रॉकेल वेगळं, डांबर वेगळं, गॅस वेगळा, हे करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात? मग निवडणे का गाळणे का ऊर्ध्वपातन का भाक्षा ऊर्ध्वपातन? ऊर्ध्वपातन. पण कोणतं? भाक्षा ऊर्ध्वपातन. कोणतं? भाक्षा ऊर्ध्वपातन. त्याच्यानंतर प्रकाशाचं अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होतं, प्रकाशाचं अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होतं त्या कणांना काय म्हणतात? फोटॉन. काय म्हणतात? फोटॉन असं म्हणतात. काय म्हणतात त्यांना? फोटॉन. प्रकाशाचं अस्तित्व ज्या कणांमुळे तयार होतं त्याला फोटॉन असं म्हणतात. काय म्हणतात? फोटॉन. त्याच्यानंतर विलयन म्हणजे द्रव तयार होणं. विलयन म्हणजे काय? द्रव तयार होणं. आणि गोठण म्हणजे काय? गोठणं म्हणजे संघनन. सॉरी, गोठणं म्हणजे घन पदार्थ. काय? गोठणं म्हणजे घन. संगणन म्हणजे ढग. संगणन म्हणजे काय? ढग. ओके. त्याच्यानंतर कोणत्या अन्नद्रव्यांची कमतरता? आता समजा एखादं झाड आहे, त्या झाडावर याची कमतरता आहे की खोडाच्या आणि मुळांच्या टोकावरती दिसून येते. एखादं जर समजा तुम्ही चांगलं व्यवस्थित पाहिलं त्या खोडाकडे पाहून आणि मुळांकडे पाहून ह्या मूलद्रव्याची किंवा ह्या घटकाची कमतरता आहे असं आपल्याला दिसतं. ते म्हणजे बोरॉन आणि चुना. काय? बोरॉन आणि चुना. आणि जे पालाश असतं ना, पालाश म्हणजे काय? पोटॅशियम. तर पोटॅशियम मुळे काय होतं? पोटॅशियम जर भरपूर प्रमाणात दिलं व्यवस्थित, आहे का नाही, हे भरपूर प्रमाणात दिल्यानंतर पोटॅशियमने काय होतं की जे तेलबिया असतील तर त्याच्यातलं तेल वाढतं. अजून काय होतं? फळाचा जो रंग आहे तो जास्त अट्रॅक्टिव्ह होतो आणि सायट्रिक आम्लयुक्त येतं त्याच्यामध्ये सायट्रिक आम्ल जास्त प्रमाणात तयार होतं. बरोबर. त्याच्यानंतर केक आणि पाव सच्छिद्र आणि हलकं बनवण्यासाठी काय वापरतात? सोडियम बायकार्बोनेट, खाण्याचा सोडा. सोडियम NaHCO3. काय? NaHCO3. आणि वाहनांच्या इंधनांमध्ये जैविक इंधन वापरतो आपण. कोणतं जैविक इंधन वापरतो? आपण पेट्रोल भरतो ना, पेट्रोलमध्ये काही प्रमाणात इथेनॉल भरतो. काय भरतो? इथेनॉल. याला काय म्हणतात? जैविक इंधन. जैविक इंधन म्हणजे काय? वनस्पतींपासून तयार झालेलं, त्याला जैविक इंधन असं म्हणायचं. आणि ते जैविक इंधन कशापासून तयार केलं जातं? कोणती झाडं लावली जातात? जेट्रोफा आणि करंज. कोणतं? जेट्रोफा आणि करंज. बरोबर. मग सोडियम बायकार्बोनेटचं काय सर सूत्र आहे? NaHCO3. काय? NaHCO3. सोडियम कार्बोनेट खाण्याच्या धुण्याच्या सोड्याचं काय सूत्र आहे? Na2CO3. आणि फेरस सल्फेटचं FeSO4. फेरस सल्फेट म्हणजे काय? ग्रीन विट्रिऑल. काय? ग्रीन विट्रिऑल. व्हाईट विट्रिऑल म्हणजे झिंक सल्फेट. ब्ल्यू विट्रिऑल म्हणजे मोरचूद. कॉपर सल्फेट CuSO4. बरोबर. त्याच्यानंतर पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट म्हणजे काय? पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट. तुरटी. काय? लिहून घ्या. पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट. पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट म्हणजे काय? बोला. तुरटी. पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट म्हणजे काय? तुरटी. तुरटीचा उपयोग कशाला होतो? पाणी शुद्ध करण्यासाठी. अजून रक्तप्रवाह थांबण्यासाठी. अजून काय? तुरटी वापरली जाते बरं का. K2SO4. K म्हणजे काय? के म्हणजे पोटॅशियम. कॅलियम. काय म्हणतात त्याला? कॅलियम असं म्हणतात. त्याला मराठीमध्ये पालाश असं म्हणतात. काय म्हणतात? पालाश असं म्हणतात. K2SO4. Al2SO4. तर पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट. पोटॅशियम अँड ॲल्युमिनियम सल्फेट यालाच काय म्हटलं जातं? तुरटी असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा. K2SO4 म्हणजे पोटॅशियम आणि पोटॅशियम सल्फेट आणि ॲल्युमिनियम सल्फेट. SO4 म्हणजे सल्फेट. पोटॅशियम सल्फेट आणि पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट याला तुरटी असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? तुरटी. म्हणजे जर पाण्यात टाकलं तर पाण्यातले जे बारीक बारीक सूक्ष्म मातीचे कण असतात त्याला चिकटतात, पाणी एकदम शुद्ध होऊन जातं. बरोबर आहे का नाही? किंवा रक्तप्रवाह थांबण्यासाठी सुद्धा
याचा वापर केला जातो. संगमरवराला कॅल्शियम कार्बोनेट काय म्हणतात? कॅल्शियम कार्बोनेट. त्याच्यानंतर जीवाश्म इंधन कोणतं? जीवाश्म पूर्वीच्या काळी झाडं वगैरे जे आहेत तर ते दबले गेलेत आणि त्याच्यापासून हे जीवाश्म इंधन तयार झालं, म्हणजे पेट्रोलियम पदार्थ. कोणते? पेट्रोलियम पदार्थ. कोणता वायू उदासीन वायू आहे? मिथेन. कोणता? मिथेन हा उदासीन वायू आहे. त्याच्यानंतर फॉस्फरसचं रासायनिक गुणसूत्र फॉस्फरस H2PO4 काय? H2PO4. फॉस्फरसचं रासायनिक सूत्र आहे. हे कशाचं आहे? फॉस्फरसच्या रासायनिक सूत्र आहे. वॉशिंग सोडा Na2CO3. खाण्याचा सोडा NaHCO3. साखरेचं साखरेला काय म्हणतात? लिहून घ्या. साखर C12H22O11. कार्बनचे 12 अणू, हायड्रोजनचे 22 आणि ऑक्सिजनचे 11 मिळून काय तयार होते? साखर तयार होते. काय तयार होते? साखर तयार. C12H22O11 हे साखर. पुन्हा विचारणार मी साखरेचं. धुन्याचा सोडा, खाण्याचा सोडा, साखरेचा केमिकल फॉर्म्युला तुम्हाला एका परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर जे लोक दारू पितात त्याच्यामध्ये काय असतं? इथिल अल्कोहोल. काय असतं? इथिल अल्कोहोल. काय असतं? इथिल अल्कोहोल. इथिल अल्कोहोल म्हणजे काय? याच्यामध्ये काय असते? दारू असते. बरोबर आहे का नाही? मॅग्नेशियम क्लोराईडचा फॉर्म्युला काय आहे? MgCl. काय? MgCl. मॅग्नेशियम कार्बोनेट MgCO3. कॅल्शियम कार्बोनेट संगमरवर CaCO3. बरोबर. आणि कॅल्शियम सल्फेट CaSO4. काय? CaSO. मग मोत्यांमधला रासायनिक घटक कोणता? तर तो कॅल्शियम कार्बोनेट आहे. काय? कॅल्शियम कार्बोनेट. त्याच्यानंतर ज्यावेळी स्थायीरूप पदार्थांचं वायू रूपात डायरेक्ट रूपांतर होतं तर त्याला सब्लिमेशन म्हणतात. काय म्हणतात? सब्लिमेशन. आणि बाष्पीभवन माहिती का तुम्हाला? काय? पाण्याचं वाफेत रूपांतर होणं त्याला बाष्पीभवन असं म्हणतात. दुधाचं दही होणं ही कोणती प्रक्रिया आहे? लॅक्टोबॅसिलस जीवाणूपासून तयार होते. रासायनिक प्रक्रिया. काय? रासायनिक. कशामुळे तयार होते ती? जीवाणूंद्वारे. कशामुळे? जीवाणूंमुळे तयार. दुधाचं दही तयार होणं हे जीवाणूंमुळे होतं. कोणत्या जीवाणू असतात? लॅक्टोबॅसिलस. कोणते? लॅक्टोबॅसिलस. त्रुटीला काय म्हणतात? पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट. धुन्याच्या सोड्याला काय म्हणतात? सोडियम बायकार्बोनेट. सोडियम कार्बोनेट. आणि खाण्याच्या सोड्याला सोडियम बायकार्बोनेट. हिरा कसा आहे? पारदर्शक आहे का अपारदर्शक? अपारदर्शक आहे. उष्णतेचा सुवाहक आहे. विद्युतचा दुर्वाहक आहे. वाफेचं रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेला काय म्हणायचं? वाफेचं डायरेक्ट बर्फात झालं तर काय म्हणायचं? संप्लवन. काय म्हणायचं? संप्लवन. आता जड केंद्रकाचं हलक्या केंद्रकात रूपांतर होणं आणि त्यावेळेस ऊर्जा उत्सर्जित होणं या क्रियेला काय म्हणायचं? केंद्रकीय सम्मिलन का विखंडन? विखंडन. केंद्रीय विखंडन झालं तर जडचं हलकं होतं आणि ऊर्जा मुक्त होते. काय होते? ऊर्जा मुक्त होते. वैश्विक द्रावक कोणतं? युनिव्हर्सल सॉल्व्हंट. कोणतं? पाणी. का बरं? कारण पाण्यामध्ये जास्तीत जास्त पदार्थ काय होतात? विरघळतात. बरोबर आहे का नाही? आणि जेव्हा आपण गाडीच्या काचा बंद असतात त्यावेळेस मध्ये खूप गरम होतं. कोणता परिणाम असतो तो? हरितगृह परिणाम. हरितगृह परिणाम कशामुळे होतो? कशामुळे होतो? कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन CH4. भोपाळ वायू दुर्घटनेमध्ये कोणता वायू बाहेर पडला होता? मिथिल आयसोसायनेट. काय? मिथिल आयसोसायनेट. बरोबर. आणि त्याच्यानंतर विद्युत शेगड्या ज्या याच्याने हे केले जातात, विद्युत शेगड्यांना ते हे लावलेलं असतं बघा, विद्युत रोधक. काय लावलेलं असतं त्याच्यामध्ये? जर्मन सिल्वर. काय? जर्मन सिल्वर. जर्मन सिल्वर मध्ये तुम्हाला तांब, झिंक वगैरे या गोष्टींचा हे केलेला असतो. ओके. त्याला काय म्हणायचं? जर्मन सिल्वर. जर्मन सिल्वर कशासाठी? विद्युत शेगड्यांसाठी. कशासाठी? विद्युत शेगड्यांसाठी विद्युत रोधक म्हणून ते वापरलं जातं. त्याच्यानंतर मला सांगा, विद्युत दिव्यांमध्ये कोणती तार वापरली असते? टंगस्टन. का बरं? त्याचा द्रवणांक उच्च द्रवणांक आहे. 3000 डिग्री सेल्सिअस पर्यंत ते वितळत नाही म्हणून ते वापरलं जातं. कोणता वायू भरलेला असतो त्याच्यामध्ये? नायट्रोजन, आर्गॉन हे वायू भरलेले असतात. कोणत्या किरणांची भेदक शक्ती सर्वात जास्त आहे? अल्फाची का बीटाची का गॅमाची? अल्फापेक्षा बीटा जास्त, बीटापेक्षा गॅमाची जास्त. अल्फा A+ असतात, बीटा मायनस असतात आणि गॅमा हे काय असतात? उदासीन असतात. आणि अल्फा आणि बीटाचा शोध कोणी लावला?
डॅनियल रुदरफोर्ड. आणि गॅमाचा शोध पॉल विलॉर्ड. मागच्या घेतला पॉल विलॉर्ड, बरोबर की नाही. कोणत्या द्रावणाला व्हिनेगार असं म्हणतात? व्हिनेगार कोणत्या द्रावणाला म्हणतात? कोणत्या आम्लाच्या? ऍसेटिक ऍसिड. काय? ऍसेटिक ऍसिड म्हणजेच व्हिनेगार. आणि सायट्रिक आम्ल लिंबू वर्गीय पदार्थ. टार्टारिक आम्ल चिंचेमध्ये. दह्यामध्ये लॅक्टिक आम्ल. फॉर्मिक आम्ल कुठं असतं? मुंगी चावल्यानंतर फॉर्मिक. टोमॅटोला लाल रंग कशामुळे येतो? लायकोपीन. टोमॅटोला लाल रंग येतो लायकोपीन. हळदीला पिवळा रंग कुरकुरे नाही, कर्क्युमिन. काय? कर्क्युमिन. भूकंप लहरी कोणत्या भूकंप लहरी द्रव पदार्थातून जात नाही? द्वितीयक, बरोबर आहे. मग प्राथमिक कोणाचा स्पीड जास्त असतो? प्राथमिकचा स्पीड लवकर जमिनीवर येऊन जातात, बरोबर. त्याच्यामुळे जमीन वगैरे हालते. आणि नंतर द्वितीयक येतात, पण त्या द्रव पदार्थातून जात नाही. आणि नंतर कोणते? भूपृष्ठ, ते जे पृष्ठलहरी, त्या सगळ्यात काय असतात? हळू येतात, परंतु ते जास्त विध्वंस करतात. काय करतात? त्या जास्त विध्वंस करतात. कळलं? कोणत्या? प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय. प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय अशा 3 लहरी आहेत. किती लहरी आहेत? 3 लहरी आहेत. त्याच्यानंतर आपला थोडासा याचा फिजिक्सचा एक थोडासा भाग राहिला होता, की एक थोडस 10-12 प्रश्न राहिले होते. तर 20 ओहम रोध असलेल्या विद्युत परिपथातून अर्धा एम्पियर धारा वाहण्यासाठी परिपथातील वाहकातील 2 टोकांमध्ये किती विभवांतर असावे असा प्रश्न होता. काय प्रश्न होता बघा. बघा, मी तुम्हाला प्रश्न लिहून देतो. 20 ओहम रोध. किती? 20 ओहम. आता हे जे चिन्ह आहे ना, याला ओहम म्हणतात. 20 ओहम काय आहे? रोध आहे. 20 ओहम काय आहे? रोध. आणि 0.5 एम्पियर काय आहे? विद्युत धारा आहे. काय आहे? विद्युत धारा आहे, बरोबर. 20 ओहम रोधातून रोध असलेल्या संयंत्रातून 0.5 एम्पियर विद्युत धारा वाहण्यासाठी 2 टोकांमध्ये किती विभवांतर असलं? किती विभवांतर असलं पाहिजे? या 2 टोकांमध्ये विभवांतर किती असलं पाहिजे? विभवांतर V इज इक्वल टू IR. V इज इक्वल टू काय? I म्हणजे 0.5 एम्पियर विद्युत धारा आणि रोध किती याचा? 20. म्हणजे किती आलं याचं? 10 आलं. काय आलं? 10 आलं. 10 व्होल्ट. काय? 10 व्होल्ट. कळलं का? फक्त दोघांचा काय करायचा? गुणाकार करायचा. काय करायचं आहे? गुणाकार. आता समजा 50 आहे आणि इथं समजा 4 एम्पियर आहे. काय उत्तर येईल याचं? 50 गुणिले 4. 50 गुणिले 4 किती? 200 व्होल्ट. किती? 200 व्होल्ट. काही अवघड आहे का? V इज इक्वल टू IR. फक्त दोघांचा शक्यतो गुणाकार तुम्हाला असंच हे असंच उदाहरण तुम्हाला वरच्यावर पटकन सोडवता येईल असं उदाहरण तुम्हाला दिलेलं असतं 1 सेकंदात, बरोबर की नाही. त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक प्रश्न असा आहे की कोणतं संप्रेरक ग्लुकोज, मेद व अमिनो आम्ल यांच्या चयापचय नियंत्रित करतं? कोणतं? इन्शुलिन. इन्शुलिन आपलं ग्लुकोज, मेद आणि अमिनो ऍसिड याचं काय करतं? कंट्रोल करायचं काम करतं. कोरडी हवा विजेची डायडॅश असते. सुवाहक असते का दुर्वाहक असते का? कोरडी हवे म्हणजे कोरडी हवेतून वीज वाहते का? नाही, ती दुर्वाहक असते. काय असतं? दुर्वाहक असतं. त्याच्यानंतर विद्युत अनपघटनी काय? अनपघटनी म्हणजे काय? ज्याच्यातून विद्युत वाहून जाणार नाही. विरल हायड्रोक्लोरिक आम्ल, मीठ, सोडियम हायड्रॉक्साईड आणि युरिया. मिठाचं पाणी मी तुम्हाला सांगितलं, जर समजा एखाद्या विहिरीमध्ये साप पडलेला असला तो आपण करंट सोडला तरी मरत नाही. मग लोक काय करतात? मीठ टाकतात, मिठाची गोण टाकून देतात आणि मग करंट सोडतात, मग लगेच तो मरतो, बरोबर की नाही. म्हणजे मिठाच्या पाण्यामधून ते वीज काय येते? वाहून नेली जाते. तसं हायड्रोक्लोरिक आम्ल जरी हे केलं HCl, त्याचं द्रावण सुद्धा काय आहे? विद्युत प्रवाही. सोडियम हायड्रॉक्साईड NaOH टाकलं तरी, पण युरिया टाकल्यानंतर होत नाही. मग युरिया हे विद्युत अनपघटनी आहे. काय? अनअपघटनी आहे. अपघटनी, विद्युत अपघटनी म्हणजे तुम्हाला विरल हायड्रोक्लोरिक आम्ल, मिठाचं किंवा सोडियम हायड्रॉक्साईडचं द्रावण, युरियाचं द्रावण हे विद्युत अपघटनी नसून अनपघटनी आहे. कळलं? आपल्या घरामध्ये 220 एक व्होल्टचा हे असतो, विद्युत प्रवाह असतो. आपल्या घरामध्ये किती? 220 व्होल्टचा विद्युत प्रवाह असतो. मग याला ह्या व्होल्टेजच्या स्थितीचा निर्देश असतो परिणामी. काय? परिणामी व्होल्टेज असं म्हणतात. आणि परिपथामध्ये असलेले विद्युत धारेचं अस्तित्व ओळखण्यासाठी कोणत्या उपकरणाचा, याच्यात करंट आहे का नाही, तर काय परिपथामध्ये विद्युत धारा आहे का नाही हे पाहण्यासाठी काय
गॅल्व्हनोमीटर. काय? गॅल्व्हनोमीटर. ऑप्टिकल फायबर, आता मी तुम्हाला सांगतो OFC कशासाठी वापरतात? संदेश वहन. काय? संदेश वहनासाठी. सर्वात जास्त उत्तम विद्युत वाहक कोणता? चांदी. चांदी मधून सगळ्यात जास्त वीज वाहून फास्ट वाहून नेली जाते. त्याच्यानंतर तांबे आणि त्याच्यानंतर ॲल्युमिनियम असतं. आणि विद्युत बल्ब मधला जो तार असते त्याचा विलयन बिंदू कसा असतो? उच्च. 3000 टंगस्टनचा. बरोबर आहे का नाही? जे उपकरण यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेत करतं, यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेत करतं, त्याला काय म्हणतात? जनरेटर. काय म्हणतात? जनरेटर. त्याच्यानंतर JSW पॉवर प्लांट जे आहे, JSW जो पॉवर प्लांट आहे ती कशापासून वीज निर्मिती करते? दगडी कोळशापासून. बरोबर. त्याच्यानंतर रात्री जर समजा विद्युत दिवे गेल्यानंतर सौर ऊर्जेच्या साह्याने कोणत्या साधनाने आपल्याला प्रकाश मिळू शकतो? सौर लॅन्टर्न. काय? लॅन्टर्न म्हणजे कंदील. सौर कंदिलामार्फत आपल्याला काय मिळू शकते? रात्रीची वीज मिळू शकते. आणि विद्युत इस्त्रीचे कार्य कोणत्या नियमावर चालते? विद्युत इस्त्री. इस्त्री माहिती तुम्हाला, आपण इस्त्री करतो का नाही कपड्यांना, ती इस्त्री. त्याचं काम कोणत्या नियमानुसार चालतं? त्याच्यात तुम्हाला 4 नियम आहेत. एक ओहमचा नियम, कुलोमचा नियम, जूलचा नियम आणि उजव्या हाताचा नियम, असे 4 नियम आहेत. तुम्ही शिकलेले असाल हे नियम. बरोबर का नाही? तर हा जूलचा नियम आहे. काय? जूलचा नियम आहे. मग कुलोमचा नियम काय आहे? उजव्या हाताचा नियम काय? हे नियम तुम्हाला माहिती पाहिजे. उजव्या हाताचा नियम काय आहे की ज्यावेळेस आपला बघा फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम आहे. त्यांनी सांगितलं की आपला जो उजवा हात आहे, उजव्या हाताचा अंगठा सरळ, ही तर्जनी आणि मधलं बोट असं जर आपण असं ठेवलं, उजवा हात जर असा ठेवला, उजव्या हाताच्या या नियमाने आपण उजव्या हाताचा अंगठा, तर्जनी आणि मधले बोट एकमेकांना असं लंबवत जर ठेवलं तर अंगठा ही चुंबकीय आकर्षणाकडे, अंगठा कोणाकडे? चुंबकीय आकर्षणाकडे. त्याच्यानंतर तर्जनी ही चुंबकीय क्षेत्राकडे आणि हे जे याचं बोटाचं टोक आहे हे विद्युत प्रवाहाचं निर्देशित असतात. काय? विद्युत प्रवाह निर्देशित करतात. उजव्या हाताचा नियम काय सांगितला? जेव्हा उजवा हात आपण सरळ ठेवून अंगठा असा जर ठेवला तर अंगठा हा चुंबकीय क्षेत्राकडे, त्याच्यानंतर ही जी तर्जनी आहे ही तर्जनी चुंबकीय क्षेत्र, हे चुंबकीय क्षेत्र, अंगठा हा चुंबकीय आकर्षण. काय? चुंबकीय आकर्षण. हे चुंबकीय क्षेत्र आणि हे विद्युत प्रवाहाकडे निर्देशित करतात. याला उजव्या हाताचा नियम म्हणतात. काय म्हणतात? उजव्या हाताचा नियम असं म्हणतात. मग उजव्या हाताचा नियम कळला तुम्हाला. कुलोमचा नियम काय आहे? कुलोमचा नियम सांगतो तुम्हाला. कुलोमचा नियम काय आहे? समजा 2 चार्ज केलेल्या वस्तूंमधील आकर्षण, 2 चार्जिंग केलेल्या वस्तूंमधलं जे आकर्षण किंवा प्रतिकर्षण हे त्यांच्या चार्जच्या गुणाच्या समानुपाती व अंतराच्या व्यस्तानुपाती असते. काय? चार्ज केलेलं असेल ना, अंतर वाढवलं तर ते काय होईल? कमी होईल, व्यस्तानुपाती होईल. बरोबर आहे का नाही? अंतर हे कमी केलं तर ते त्याच्यातलं आकर्षण काय होईल? कमी होईल. बरोबर आहे का नाही? म्हणजे 2 चार्ज केलेल्या वस्तूमधील आकर्षण किंवा प्रतिकर्षण हे त्यांच्या चार्जिंगच्या गुणधर्माच्या समानुपाती आणि अंतराच्या व्यस्तानुपाती असतं. आणि कुलोमचा नियम याच्यामध्ये इस्त्रीचं काम चालतं. कुलोमचा नियम काय आहे की एखादा समजा विद्युत वाहकामधून, विद्युत वाहक म्हणजे काय? समजा लोखंड, तांब वगैरे, त्याच्यामधून विद्युत वाहकामधून जर आपण विद्युत प्रवाह सोडला आणि विद्युत प्रवाह सोडल्यानंतर त्याच्यामध्ये जर उष्णता निर्माण झाली, काय निर्माण झाली? आता इस्त्रीमध्ये काय निर्माण होते? उष्णता निर्माण होते. तर ही जी उष्णता, जी उष्मा शक्ती आहे ही त्याचा प्रतिरोध आणि विद्युत प्रवाह यांच्या गुणधर्माशी काय असते? समानुपाती असते. काय असते? समानुपाती. मग याच्यामध्ये हा जो कशाचा नियम आहे? जूलचा नियम आहे. कशाचा नियम आहे? मग इस्त्रीचं काम हे जूलच्या नियमानुसार चालतं. कशाच्या नियमानुसार चालतं? जूलच्या नियमानुसार चालतं. कळलं का? जूलचा नियम, उजव्या हाताचा नियम कळला. त्याच्यानंतर तुम्हाला आपला याचा नियम एक राहून गेला. कशाचा? झाले आपले हे नियम झाले. हा जूलचा नियम आहे. त्याच्यानंतर कुलोमचा नियम पाहिला आपण आणि अजून कोणता नियम पाहिला? उजव्या हाताचा नियम पाहिला. आता कोणत्या पदार्थावर चुंबकीय परिणाम होत नाही? कोणत्या पदार्थावर चुंबकीय परिणाम होत नाही? लोखंड, निकेल आणि कोबाल्ट याच्यावर चुंबकीय परिणाम होतो, बाकीच्यांवर होत नाही. कळलं? त्याच्यानंतर एक ओहमचा नियम सांगतो तुम्हाला. वाहकाची भौतिक अवस्था कायम असताना, ओहमचा नियम राहिला होता. वाहकाची भौतिक अवस्था कायम असताना वाहकामधून जाणारी विद्युत धारा ही टोकातील
याच्याशी समानुपाती आणि रोधाशी व्यस्तानुपाती असते. काय सांगितलं? वाहकातून बघा, वाहकाची भौतिक अवस्था काय? वाहकाची भौतिक अवस्था म्हणजे काय? त्याची लांबी, रुंदी, जाडी, तापमान हे सगळं सेम असताना वाहकाची भौतिक अवस्था कायम असताना वाहकामधून जाणारी जी विद्युतधारा असेल, जो करंट असेल इलेक्ट्रिक, टोकांमधून पास होत असताना ती वाहकाच्या याच्याशी समानुपाती आणि वाहकाशी त्या रोधाशी व्यस्तानुपाती असते. जो रोध तयार होतो त्याच्याशी काय असते? ती व्यस्तानुपाती असते. कॅथोड किरण कसे असतात? धन असतात का ऋण असतात? ऋण असतात. आणि एनोड धन असतात. त्याच्यानंतर अवरक्त किरणांचा स्रोत कोणता आहे? जर्नस्ट ग्लोवर. त्याच्यानंतर जमिनीवरील ओझोन तर सूर्यप्रकाशातील कोणते किरण शोषून घेतात? ओझोन काय शोषून घेतो? अल्ट्रा व्हायलेट रेज. काय? अल्ट्रा व्हायलेट रेज. त्याला अवरक्त किरण असं म्हणतात. काय? अवरक्त किरण. तुम्हाला अल्ट्रा व्हायलेट म्हणजे अवरक्त हे लक्षात ठेवा. अल्ट्रा व्हायलेट म्हणजे काय? अवरक्त किरण. काय? अवरक्त किरण. त्याच्यानंतर क्ष किरण केव्हा तयार होतात? क्ष एक्सरे केव्हा तयार होतात? काय? इलेक्ट्रॉन ज्यावेळेस तारेमधून आपण पाठवतो तर त्यावेळेस काय हे होतं? क्ष किरण तयार होतात. त्याच्यानंतर तुर्भे मुंबई येथे असणाऱ्या अणुभट्ट्यांमध्ये कोणकोणत्या भट्ट्या आहेत तिथं? एक तुर्भे तिथे जे आहे ना, झलिना, मर्जिना, पौर्णिमा, त्याच्या सायरस यापैकी कोणत्या भट्ट्या आहेत असं विचारलेलं आहे. तर तिथं सायरस भट्टी आहे, झलिना आहे, पौर्णिमा आहे, मर्जिना नावाची भट्टी नाही. ओके. तर अशा पद्धतीने आपण हे काय पाहिलेलं आहे. आज आपण जे तुमचं जे स्पर्धा परीक्षेचे जे सगळे उदाहरण आहे हे सगळे उदाहरण आज पाहिलेत. आणि आज विशेष म्हणजे आज आहे 19 फेब्रुवारी. जगात भारी 19 फेब्रुवारी. तर आपलं ते हे दाखव रे. तर बघा, छत्रपती शिवरायांचं जे कार्य होतं हे छत्रपती शिवरायांचं कार्य हे अतिशय महान असं कार्य होतं. काय होतं? महान असं कार्य होतं. बघा, छत्रपती शिवरायांना फार मोठे मोठे लोक येऊन मिळाली. त्याच्यामुळे छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची निर्मिती ते करू शकले. बरोबर? दाखव. तर हिंदवी स्वराज्याची त्यांनी निर्मिती केली. आणि असं म्हटलं जातं, बस खाली बस. तर बघा, याचा एक डायलॉग आहे. तर ते डायलॉग सांगतो मी तुम्हाला. जो 65 किलोग्रॅमची तलवार वागवतो, जो 65 किलोग्रॅमची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी. जो 65 किलोग्रॅमची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी. जो 2000 सैन्य समोर असताना एकटा लढतो त्याचं नाव बाजी. 2000 सैन्याशी जो एकटा लढतो त्याचं नाव बाजी. आणि जो हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. जो हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. आणि जो 8 तासात दिल्लीहून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव संताजी. जो 8 तासात दिल्लीहून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव संताजी. आणि जो शत्रूच्या गोटात घुसून, शत्रूच्या छावणीत घुसून त्याचा तंबू कापून आणतो त्याचं नाव धनाजी. आणि जो ढाण्या वाघाला, क्रूर अशा वाघाला त्याचं काय तोंड फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्रित करून जो हिंदवी स्वराज्याची निर्मिती करतो ते म्हणजे छत्रपती शिवाजी. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ठिकाणी मंदिर बांधलेलं आहे, तुम्ही तिथे मस्जिद देखील बांधलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज कुणाचेही वैरी नव्हते हे लक्षात ठेवा. ते हिंदू मुस्लिम सर्वांना धरून चालणारे होते. मराठा या शब्दाची व्याख्या आपल्या इतिहासाच्या 4थीच्या पुस्तकात दिली. मराठा म्हणजे जो महाराष्ट्रात राहतो तो मराठा. अलग लक्षात. शिवाजी महाराज कुणाचेही वैरी नव्हते. ते चांगल्या म्हणजे आपला जनतेची जे लोक जनतेची पिळवणूक करत होते, रयत ज्यांना त्रासून गेली होती त्यांना दूर सारण्याचं काम आणि एक रयतेचं राज्य निर्माण करण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलं. छत्रपती शिवरायांनी जर एखादी कुराणाची प्रत त्यांच्या हातात सापडली तर ते आदरपूर्वक ती काय करायचे, ती त्यांना परत करायची. जिथं मंदिरं बांधली तिथं त्यांनी नमाज पढण्यासाठी मुस्लिमांना मस्जिद देखील बांधल्या. त्याच्यानंतर छत्रपती शिवराय जे आहेत तर त्यांनी अनेक अशा काही भरपूर धरणं बांधली, शेतकऱ्यांसाठी काही अवजार उपलब्ध करून दिली. त्याच्यानंतर शेतकऱ्यांसाठी पाट कॅनल काढून दिले. जर एखाद्या वर्षी उत्पन्न आलं नाही तर त्यांना ते शेतसाऱ्यामध्ये सूट द्यायचे. असे छत्रपती शिवरायांवर जीव ओवाळून टाकणारे हजारो लोक होते. त्याच्यामुळे छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची ते निर्मिती करू शकले.
म्हणून या छत्रपती शिवरायांना आपण मानाचा मुजरा करूया, त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करूया. बघा 1630 मध्ये त्यांचा जन्म झाला, 19 फेब्रुवारी 1630. 1730, 1830, 1930, आता 2030 येईल, म्हणजे जवळपास 400 वर्ष आता जवळपास होतील. तरी सुद्धा शिवराय प्रत्येकाच्या हृदयामध्ये आजही जिवंत आहेत. कारण त्यांनी केलेलं जे कार्य आहे हे सर्वांसाठी केलेलं आहे. त्यांनी कोणत्याही जाती धर्माचा, कोणत्याही जातीचं बंधन हे केलं नाही, ते जातीय वाद केला नाही, धार्मिक वाद केला नाही, ते सर्वांना धरून होते. त्यांच्या आरमारातील दौलत खान हा मुस्लिम होता. आरमाराचा प्रमुख काय कोण होता? मुस्लिम होता. म्हणजे ते सर्व धर्मांना सोबत घेऊन चालणारे होते. त्यांच्या अक्षरशः औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान ज्यावेळेस इथं पळून ज्यावेळेस इथं आला, तर त्यावेळेस शिवाजी महाराजांनी त्यांची जेव्हा बोटं छाटली, तर त्यावेळेस तो जनानखान्यात लपला. जनानखान्यात लपल्यानंतर म्हणजे त्यांच्या मामाला शाहिस्ते खानाला सुद्धा माहिती होतं की हे जनानखान्यात येऊन स्त्रियांना त्रास देऊ शकत नाही. म्हणजे इतरांना माता भगिनी मानणारा असा हा राजा होऊन गेला. आलं लक्षात? या शिवरायांच्या पवित्र स्मृतीस आपण विनम्र अभिवादन करूया. आणि आतापर्यंत स्पर्धा परीक्षेत आलेले जे प्रश्न आहेत हे प्रश्न आपण बघितले आहेत. आता उद्यापासून आपण 5वी, 6वी, 7वीचा विज्ञान बघणार आहोत. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट.